अहो थांबा, पुढच्या पार्टमध्ये काय झालं? अरे सांगतो की पुढे, चला. तर मग मित्रांनो, फ्लॅट केला आम्ही, म्हणजे ऑलमोस्ट बुक केला की 18,000ला 1 BHK अनफर्निश. मग लगेच आम्ही आमच्या ब्रेनमध्ये एक कॅल्क्युलेशन लागलं की 18,000 डिवायडेड बाय 4, आणि ते मग एक पर पर्सन समथिंग येत होतं. आणि मग आम्ही ते जे व्हॅल्यू जे आहे, कारण की आमचा जो एक रूममेट होता, म्हणजे आमचा आता ह्या 4 रूममेटमधला जो एक मेंबर आहे, तो प्रत्येक महिन्याचा देत होता रेंट 12K, एक देत होता 8K, आणि आम्ही दोघं 6K. तर जे आता आम्हाला जे पडत होतं त्यानुसार मग आम्ही असंच मनातल्या मनात विचार केला की आम्हाला किती प्रॉफिट होणार किंवा आमचे किती पैसे वाचणार. तर मग अनफर्निश फ्लॅट का, तर आमच्या जो कॉस्टिंग इंजिनियर साहिल काय बोलला की उषा यार, आपण ना अनफर्निशच घेऊया. आणि त्याचं कारण म्हणजे की हे बघ, की आता ना आपल्याला खूप काही गोष्टी फ्लॅटमध्ये अशा असतात की जे नाही लागत. आणि त्यांनी मग ते पूर्ण एक कॉस्टिंग लिस्ट तयार केलेली आहे, जशी की आपल्याला म्हणे बेड नाही लागणार, कारण की आपण खाली पण एक झोपू शकतो, तर बेडचं एक मायनस होऊन जाणार. बेडचं मायनस झाल्यानंतर आपल्याला अजून खूप काही, आम्ही AC विदाऊट एसीत राहत होतो चौघं पण, तर आपल्याला AC पण नसणार, मग आपण उगाच का पैसे द्यायचं. म्हटलं हो साहेब बरोबर आहे. आणि अनफर्निशचा रेट पण कमी आहे. आणि साहिल बोलला की आपण ना सर्व सामान मग रेंटमध्ये करू. आणि आम्हाला जर का आम्ही तो फर्निश घेतला असता तर आम्हाला एक 26 पर्यंत आम्हाला पडला असतं, 25 या 26 पर्यंत. मग आमच्या साहिलनी सर्व कॉस्टिंग करून साहिलची कॉस्टिंग सांगतो. तर साहिलचा पहिला तर साहिल बोलला की आपण रेंटमध्ये करूया. तर म्हटलं या ठीक आहे, आपण रेंटमध्ये करूया. तर आता मग साहिलची रेंटमध्ये वरची मला एक मजा सांगतो की रेंटमध्ये मजा काय झाली. तर मग साहिलने केली कॉस्टिंग. म्हणजे ऋषा आपल्याला काय काय लागतात, तर हे बघ म्हणे की आपल्याला 4 कबड लागणार, आणि ते 4 कबड होते समथिंग 300च्या दरम्यान, 250 या 300 अराउंड. तर कबड लागणार 4. तर त्याची एक समथिंग अराउंड ती आली 300 समथिंग 1200 पर्यंत. त्यानंतर आपल्याला लागणार फिल्टर, जे की रेंटमध्ये आता 500. तर त्याची एक 300 आणि 500 एक 1700. तर हे 2 गोष्टी झाल्यात. त्यानंतर मला फ्रीज, तर तिसरा एलिमेंट फ्रीज, त्याची पण असणार 500 पर्यंत. तर चौथा जो आहे फिल्टर झालं, कबर्ड झालं, फ्रीज झाला. त्यानंतर आम्हाला लागणार होते, म्हणजे आम्हाला काय लागणार वॉशिंग, त्याचं एक 1000. म्हणजे एक आमचं जे बजेट आहे, तिसरा एलिमेंट जो परत घेतो. मग आम्हाला जो तिसरा जो लागणारा जो हे होता, तो होता फ्रीज. तर फ्रीजची कॉस्टिंग एक 500. तर मग हे किती झाले 1200, 500, आणि फ्रीजचे त्यात 500 ॲड अजून. त्यानंतर आम्हाला लागणार होतं वॉशिंग मशीन, त्याचे 500. मग हे अराउंड बजेट एक काढलं त्यानं 3000, म्हणजे जाणार होतं किंवा 2000 ते 3000च्या दरम्यान. म्हणजे आम्हाला ते साहिलच्या कॅल्क्युलेशननुसार पडणार होतं. ते रेंट मोजोवर व्हिजिट करायच्या आधीचं कॅल्क्युलेशन आहे साहिलचं, जे की पडत होतं आम्हाला 21 समथिंग. आणि त्यातनं ऋषा मग आपल्याला बिल किती येणार पर पर्सन, तर मग 2000चे अराउंड बिल येणार. तर मग आपले किती जाणार मग यात्रा. तर हा इतके आपले पैसे जाणार. ते म्हटलं ओके साहिल, तू बोलला असतं म्हणजे ते असं असणारच. मग असं आमचं सर्व एक इमॅजिनरी सर्व गोष्टी ठरल्या. आता ते इमॅजिनरी टू प्रॅक्टिकल ते आणायचं म्हणजे, तर मग साहिलने सर्व एक डेट जवळ आली, सर्व फ्लॅट वगैरे घ्यायची, अनफर्निश फ्लॅट, आणि बुक केला. त्यानंतर रेंट विजिट केल्यानंतर मग एक तो दिवस जवळ आला, सर्व गोष्टी अशा जवळ येऊ लागल्यात. आणि मग असं होतं की यार आता फायनलाइज करायला पाहिजे. तर मग साहिलने रेंट मोजो व्हिजिट केलं. आता जे प्रॅक्टिकली गोष्ट आहे ते एकदम, म्हणजे प्रॅक्टिकली गोष्ट करण्याची वेळ आली, की इमॅजिनरी गोष्टी होत्या आधी. रेंट मोजो साहिलने व्हिजिट केला, आणि मग काय म्हणते ऋषा याच्यावर तर हर याच्यावर GST लागते, म्हणजे आपल्याला हर एक गोष्ट जे 500ची होती ते 800 पर्यंत पडते. मग त्यानुसार मग आमची कॅल्क्युलेशन लिस्ट जी आहे ती अशी वाढत गेली. आणि मग आमचं जे टोटल जे आधीचं होतं इमॅजिनरी, ती अमाऊंट, आणि जे मग आम्ही जे प्रॅक्टिकली जेव्हा आम्ही ते कॅल्क्युलेट केली, ती अमाऊंटमध्ये खूप जास्त फरक होता. तर असं झालं. मग तरी पण मग आमच्या साहिलनी तरी हार नाही मानली. साहिल म्हणे की आपण दुसरा इलाज करू.
तर मग साहिलने जो दुसरा त्यावेळी इलाज केला आहे किंवा तो दुसरं जे सोल्युशन घेऊन आलाय ते बघूयात आपण नेक्स्ट पार्टमध्ये.